मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे. आज मी पुन्हा एक नवीन शब्द घेऊन आलो आहे आणि तो शब्द कसा प्रचलित झाला, कसा मराठीत तो बदलला हे आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब कराल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो बघूया. आजचा शब्द आहे आरमार. आता मित्रांनो आरमार हा शब्द कसा आला ते आपण जाणून घेऊया. तर अरमादचा आरमार झाला आणि अरमादचा आरमार कसा झाला हे आपण आज बघणार आहोत. मित्रांनो तुम्हाला माहित असेल की भारत भूमीवर पहिलं पाऊल ठेवणारा परदेशी माणूस, परदेशी नागरिक म्हणजे कोण तर वास्को दी गामा. काय नाव सांगितलं मी तुम्हाला? वास्को द गामा. तर हा वास्को द गामा म्हणजे कोण तर हा होता पोर्तुगीज खलाशी. हा आला तो जहाजातून. कुठून आला? हा जहाजातून आला. आणि नंतरच्या काळात ब्रिटिशांनी जहाजाच्या बळावरच संपूर्ण जगावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि पोर्तुगीज भाषेमध्ये हा जो जहाज दल असायचा त्या जहाज दलाला काय म्हणायचे अरमाद म्हणायचे याला. आणि या अरमादचं आपल्या लोकांनी आरमार केलं. आपले लोक लय हुशार, खूप हुशार. आणि मग आपल्या लोकांनी त्याचं केलं आरमार. आणि आजही हाच शब्द आपल्या सैन्य दलामध्ये वापरला जातो. पण मराठीत या जहाज दलाला एक सुंदर असा शब्द देण्यात आलेला आहे. माहिती आहे तुम्हाला कोणता शब्द? तर त्याला दिलेला आहे नाविक दल. मित्रांनो या पोर्तुगीजाच्या आरमारावरूनच प्रेरणा घेत या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांना आपण जाणते राजे असं म्हणतो, तर असे जाणते राजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातलं पहिलं नाविक दल उभारलं, ज्याला आपण इंडियन नेव्ही असं म्हणतो. मित्रांनो या देशातलं पहिलं नाविक दल उभारलं आणि ते भारतीय नौदलाचे प्रणेते ठरले. UPSC ची तयारी करणारे विद्यार्थी असतील, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणारे विद्यार्थी असतील, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की भारतीय नौदलाचे प्रणेते कोण तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. तर ते भारतीय नौदलाचे प्रणेते ठरले. पुढे मग आरमार हा सैन्य दलाचा एक अविभाज्य भाग झाला. आणि आज नाविक दलाला म्हणजे आरमाराला आपण काय म्हणतो? नौदल म्हणतो, जसं आपण इंडियन नेव्ही म्हणतो है ना. तर हा शब्द अशा पद्धतीनं म्हणजे अरमाद या शब्दावरून आरमार झाला आणि आरमारचं हे नाविक दल. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर याला आता आपण काय म्हणतो? नौदल. असा हा प्रवास सुरू झाला. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.